शेलार इकडे राऊतांवर टीका करत होते तर तिकडे मनसे त्याच भाषेत शेलारांवर टीका करत होती। महापालिकेच्या निवडणुका आहेत, फक्त काही दिवस मतदानाला शिल्लक राहिलेले आहेत आणि राजकारण चांगलंच तापले। यातच भाजपचे नेते आशिष शेलार आणि मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यात राजकीय टीका टिप्पणी सुरू झाली। तशी दोघांमधली टीका टिप्पणी काही नवीन नाहीये, निवडणुकीच्या दृष्टीने ती जरा जास्त जोरात सुरू झाली आहे। संदीप देशपांडेंनी आज आशिष शेलारांवर पुन्हा बोचरी टीका केली। काय म्हटले संदीप देशपांडेंनी तेही बघा। संदीप देशपांडे म्हणतायत, संदीप देशपांडे लिहित आहेत, स्वतःला म्हणवतो आशिष कुरेशी, पण ही आहे मुंबईला लागलेली बुरशी। नावात आहे शेलार, पण हा आहे बोगस मतदानातून निवडून आलेला झोलार झोलार झोलार। आता देशपांडेंनी हे ट्विट केल्यावर भाजपचं उत्तर अपेक्षितच। मग भाजपच्या नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिलं, ते प्रत्युत्तर काय तेही बघा। स्वतःला नेते म्हणवता, शब्दांमध्ये मात्र फक्त विखार, भूमिका नाही, विचार नाही, नाव संदीप पण अंधारच फार। जनतेतून निवडून आलेल्या नेतृत्वाला झोलार म्हणणं सोपं असतं, पण निवडणुका जिंकण्या इतकी पात्रता मिळवणं तितकंच कठीण असतं। मुंबई शब्दांवर नाही, कामावर आपला विश्वास ठेवते, म्हणूनच सुपारी नव्हे कर्तृत्वाला जनता निवडून देते। मुंबई कुणाची हे मायबाप जनता ठरवते, फक्त बडबडीनं नाही तर मतांनी सरकार बनतं।